छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। महिलांना नोकरी आणि मोफत इलेक्ट्रिक दुचाकी देण्याचं आमिष दाखवून तब्बल 22,20,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। परिचय महिला बचत महासंघ आणि ग्रो स्मार्ट रिटेल इंडिया या संस्थेच्या माध्यमातून हा सावळा गोंधळ सुरू होता। या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सिडको या नाकरा भागातील नवजीवन कॉलनीमध्ये कार्यालय थाटून परिचय महिला बचत महासंघाच्या वतीने महिलांना जाळ्यात ओढण्यात आले। आरोपी अन्विता योगेश काची, हर्षा अंभोरे आणि हेमंत रसाळ यांनी फिर्यादी रोहिणी गजमल आणि इतर महिलांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि चक्क मोबाईलवरील OTP मिळवून त्यांच्या नावावर परस्पर 1,51,980 रुपयांचे कर्ज उचलले असून कर्ज काढून महिलांना भंगार अवस्थेतील गाड्या देण्यात आल्या। तर अनेक महिलांकडून सदस्यत्वाच्या नावाखाली 1,500 रुपये घेऊन त्यांना कोणताही व्यवसाय दिला नाही। अशा प्रकारे या महिलांचा जवळपास 20,20,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली। तर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच रोहिणी गजमल यांनी सिडको पोलीस ठाण्यात धाव घेतली। तर सिडको पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैदाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे।